नमस्कार. मेधा मॅट्रिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण आज महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे अपेक्षांचं ओझं मुलं वाहू शकत नाहीत. आता आपण ज्या अपेक्षा करतो त्या अपेक्षा मुलांच्या दृष्टिकोनातून असतात की त्या पालकांच्या दृष्टिकोनातून असतात. जेव्हा प्रत्येक वेळी आपण पॅरेंट्स म्हणतो की मी तुमच्या भल्यासाठी सगळ्या गोष्टी बोलतो आहे, अपेक्षा करतो आहे, हे सगळं कुणाच्या भविष्यासाठी आहे? तर मुलांची. एक प्रश्न विचारा, खरंच का? त्या अपेक्षा खरंच मुलांसाठी आहे की स्वतःच्या आहेत? बरेच पॅरेंट्स म्हणजे आम्ही जेव्हा काही परीक्षण केलेले आहेत, पाहिलेलं आहे, तेव्हा असं लक्षात आलं की आई वडील म्हणतात की आमचे जे स्वप्न पूर्ण झालेले नाही ते आम्ही आमच्या मुलांमध्ये बघतो. मग आता हे स्वप्न नेमकं खरंच मुलांची आहेत का की हे तुमचे आहेत? तुमचे स्वप्न मुलं खरंच झेलू शकणार, पेलू शकणार, की त्यांचे स्वतःचे काही स्वप्न असतील ते पूर्ण करण्यासाठी त्यांना आपण मदत करायला नको? अपेक्षा चांगल्या असतात पण त्यांचं जेव्हा ओझं व्हायला लागतात ना तेव्हा त्या फार कठीण होऊन बसतात. हळूहळू त्यामुळे काय होतं, मूल आतून तुटायला लागतं. अपेक्षांचं ओझं मुलं सहन करू शकत. आता बघा अपेक्षा कशा तयार होतात. लहानपणी मूल काहीच मागत नाही, ते फक्त ऑब्झर्वेशन मध्ये असतात की आपले आई वडील काय करतात आहे, आपले आई वडील खुश आहेत ना, सतत ते हेच बघत असतात. मग हळूहळू आई वडिलांच्या अपेक्षा वाढतात. मग मार्क्स है ना, मग येतात की शाळेमध्ये पहिल्याच रँकवर प्रत्येक वेळी प्रत्येक हिच्यामध्येच असलं पाहिजे. म्हणजे मग ते स्पोर्ट्स असो, कुठल्याही स्पर्धा असो, काहीही असलं तरी मुलांकडनं अपेक्षा केल्या जातात की माझा मुलगा प्रत्येक वेळी फर्स्ट आला पाहिजे. आता इतकं सगळं एज्युकेशन असतात त्याच्यामुळे प्रत्येक याच्यामध्ये फील्डमध्येच आपला मुलगा पहिल्या नंबरवर येईल का, म्हणजे तिथे त्याच्याकडून अपेक्षा केल्या जातात. आणि प्रत्येक वेळा मुलांवर जे टेन्शन दिलेलं असते की नाही हे तुला करावंच लागेल, हे तू केलंच पाहिजे. आणि त्याच दिवशीपासून मुलांचं आयुष्य ही एक स्पर्धा बनायला लागतं. बघा मूल हे सगळं करत असतं, अपेक्षांच्या ओझ्याखाली आई वडील हे सगळं त्यांच्याकडून करून घेत असतं, पण ते स्वतः मूल खरंच आनंदी आहे का? हे सगळं करत असताना तो स्वतः मनापासून सगळं करतोय का? सुरुवातीला तो करतोही, पण हळूहळू काय होतं, हळूहळू तो म्हणजे त्याला त्या गोष्टी आवडत नसलेल्या जर तो करत असेल, ते फक्त की आपल्या आई वडिलांना आवडतं म्हणून आपण करतो आहे असं जर असेल, तर हळूहळू ते मूल सगळ्या गोष्टींमधून हळूहळू विड्रॉल व्हायला लागतो. त्याच्यातला आत्मविश्वास कमी व्हायला लागतो आणि त्याचे परिणाम नंतर आई वडिलांनाच भोगावे लागतात. आता अपेक्षा करणं तर किती करायची, कुठे करायची हे पालकांना कळणे अत्यंत गरजेचं आहे. आणि बघा जेव्हा अपेक्षांचं ओझं करतात तर तेव्हा त्यांना काही अशा गोष्टी सांगितल्या जातात की ते त्यांच्या अगदी ब्रेनमध्ये, कॉन्शियस माइंडमध्ये फिक्स होऊन जातं की नाही तुला हे केलंच पाहिजे कारण तुझं पुढचं भविष्य यावर अवलंबून आहे. तर यामुळे काय होतं, मुलांमध्ये एक भीतीचं जे वातावरण निर्माण होतं की अरे हे जर मी केलं नाही तर काय होणार. मग ते भीतीपोटी सगळ्या गोष्टी करायला लागते, पण पुढे त्यांची डेव्हलपमेंट थांबते. जे नक्की खरंच करायला पाहिजे ते मुलं ते करत नाहीत. काही काळपर्यंत ते ठीक आहे चालतं, पण त्यानंतर त्यांचा यशाचा मार्ग हा पूर्णतः थांबतो. आता मुलांवर अपेक्षाचं ओझं करण्यापेक्षा त्यांच्या अपेक्षा जर आपण जाणून घेतल्यात तर, त्यांना काय वाटतं हे जर जाणून घेतलं तर, त्यांना जे वाटतंय ते जर त्यांना आपण त्या गोष्टीबद्दल त्यांना प्रोत्साहन केलं तर, आता ह्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. पालकांनो एवढंच लक्षात घ्या की आपण आपल्या गोष्टी, आपल्या अपेक्षा त्यांच्यावर लादण्यापेक्षा त्यांना काय वाटतं जर समजून घेतलं तर नक्कीच आपले मुलं यश गाठतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं मत याबद्दल काय आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.